तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सराव संच 5.2 पर्यंत पूर्ण झालेला आहे. आज 5.3 चालू करायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा काय म्हणतं. सराव संच 5.3 मधलं प्रश्न क्रमांक पहिला, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S व त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ S तसेच ABC संच स्वरूपात लिहा आणि नंबर ऑफ A, नंबर ऑफ B आणि नंबर ऑफ C लिहा. तर बघा, एक फासा टाकला असता नमुना अवकाश काढायचा आपण. तर आपण कालच शिकलेलो आहे, एक फासा टाकला असता कसा येईल नमुना अवकाश. एक फासा म्हणजे काय? यस, एक फासा म्हणजे आपली सापशिडीची गुटी, त्याच्यावर किती अंक असतात? 6 पर्यंत. एक फासा टाकला असता नमुना अवकाश काय येईल तुमचा? 6. तर नंबर ऑफ S इक्वल टू 6. त्याच्यामधली घटना A काय सांगते बघा. घटना A साठी अट अशी आहे की वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. आता वरच्या पृष्ठभागावर समसंख्या, आता समसंख्या 1 ते 6 पर्यंत कोणते आहेत? 2, 4 आणि 6. तर नंबर ऑफ A काय येईल तुमचा? 3. तर B घटना काय सांगते बघा. त्याच्यानंतर B घटना सांगते की वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे. आता ह्याच्यामध्ये विषम संख्या कोणते आहेत? 1, 3 आणि 5. म्हणजेच नंबर ऑफ B काय येईल तुमचा? 3. आणि शेवटची अट काय आहे? वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. तर याच्यामध्ये आता मूळ संख्या कोणती आहेत? पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2, दुसरी 3 आणि लास्टची 5. तर नंबर ऑफ C काय आहे तुमचं? 3. तर इथे काय म्हटलंय, पहिला प्रश्न होता की एक फासा टाकला असता नमुना अवकाश. एक फासा टाकला नमुना अवकाश आला 6. त्याच्यामध्ये पहिली अट होती की समसंख्या, दुसरी अट होती मूळ विषम काय दुसरी अट होती की विषम संख्या आणि तिसरी अट होती मूळ संख्या. हे झाला तुमचा पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न बघा काय, 2 फासे एकाच वेळी टाकले असता नमुना अवकाश काय येईल. तर बघा, आता 2 फासे टाकला असता नमुना अवकाश काय येईल बघायचे. S इक्वल टू 1,1, 1,2, 1,3, 1,4, 1,6. तर असं कुठंपर्यंत येईल? पार 6 पर्यंत. सहा कॉमा 6. तर नंबर ऑफ S किती आली इथं? 36. 2 फासे एकाच वेळी टाकले असता नमुना अवकाश येतो तुमचा 36. त्याच्यामध्ये पहिली अट काय म्हटली बघा त्यांनी. पहिली अट की वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज ही 6च्या पटीत असणे. आता 6च्या पटीमध्ये इथं अंक, त्यांची बेरीज 6च्या पटीमध्ये आली, ते अंक तुम्हाला लिहायचे आहेत. तर A घटना काय सांगते? 6च्या पटीत म्हणजे त्यांची बेरीज 6 आली पाहिजे. 1,5. त्याच्यानंतर काय येईल? 2,4. त्याच्यानंतर 3,3. त्याच्यानंतर 4,2. त्याच्यानंतर 5,1. त्याच्यानंतर 6,6. तर नंबर ऑफ A किती येईल तुमचा? 6. हे झाली तुमच्या 6च्या पटीतली संख्या. तर B घटना काय म्हणते बघा. B घटना म्हणते की वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. म्हणजे कमीत कमी 10 असणे म्हणजे 10 असलेली बेरीज, म्हणजे या दोघांचे अंक मिळून बेरीज किती असणे? 10. तर अशा संख्या कोणती येईल? पहिली येईल 4 आणि 6, म्हणजे 6 आणि 4 10 होते. दुसरी येईल 5,5. त्याच्यानंतर 5,6, 11 आहे बेरीज. 6,4. त्याच्यानंतर 6,5. त्याच्यानंतर 6,6. तर नंबर ऑफ B येईल तुमचा 6. आता इथे 10चं कमीत कमी 10 आणि इथं आपण 11 घेतलं. त्याचा अर्थ असं की कमीत कमी 10 म्हणजे 10 पर्यंत आपण बेरीज घेऊ शकतो आणि 10च्या वरचे. तिथं जर जास्तीत जास्त 10 म्हटलं असेल तर फक्त आपल्याला 10 पर्यंतच बेरीज घेता आली असती. त्याचा शब्दशः अर्थ नीट लक्ष देऊन बघूनच तुम्ही 8 पूर्ण करा ते.
त्याच्यानंतर C8 काय म्हणते बघा, दोन्ही फाशावरील अंक समान असणे. आता दोन्ही फासा ह्याच्यामध्ये 1 1 2 2 असे पूर्ण समान असलेले अंक लिहायचे. तर C काय ते नंबर ऑफ फेस हे C 1,1 2,2 3,3 4,4 5,5 आणि शेवटचा काय येईल 6,6. तर नंबर ऑफ C काय येईल बाबा 6. तर अशा प्रकारे पहिला प्रश्न आणि हा दुसरा प्रश्न झालेला आहे. तिसरा प्रश्न बघू लगेच. एकदम इजी चॅप्टर आहे हा, काहीच अवघड नाही. त्याच्यामध्ये बघा आता 3 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश काय येईल. तिसरा गणित. नमुना अवकाश काय येईल, 3 नाणी फेकल्यानंतर हेड 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 कॉमा, नंतर काय येईल हेड हेड टेल, नंतर हा टी इकडे घ्या टी एच एच, नंतर टी एच टी, त्याच्यानंतर येईल हा टी मध्ये घ्या एच टी एच, त्याच्यानंतर एच टी टी, त्याच्यानंतर टी टी एच, त्याच्यानंतर शेवटचं काय येईल टेल टेल टेल. तर नंबर ऑफ एस किती येईल 1 2 3 4 5 6 7 8. तर नंबर ऑफ एस आलेला आहे तुमचा इथं 8. तर त्याच्यामध्ये ए घटना काय सांगते बघा, कमीत कमी 2 छापे मिळणे. छापे म्हणजे काय आता हेड. कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त किती पण मिळू शकतात. कमीत कमी किती मिळणे 2 म्हणले. हा पण येऊ शकते, हा येते, हा येते, त्याच्यानंतर हा येते एच टी एच, त्याच्यानंतर नाही शेवटचा हाच. तर नंबर ऑफ ए किती येईल मग 1 2 3 4. तर त्याच्यानंतर B8 काय म्हटलेलं आहे तुमचं बघा, एकही छापा न मिळणे. एकही छापा राहू नये म्हणजे एच कुठंच राहू नये असं कोणतं आहे, फक्त एक आहे टी टी टी. तर नंबर ऑफ बी काय आला तुमचा 1. तर नंबर ऑफ बी आलेला आहे 1. तर सी शेवटचा अट काय म्हणते, दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे. दुसऱ्या नाण्यावर एच मिळणे. दुसरा नाणा एच कुठे कुठे आहे, सेकंड ऑप्शनला एच कुठे कुठे आहे तेवढं लिहून काढायचं. एच 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 कॉमा एच एच टी कॉमा टी एच एच कॉमा टी एच टी कॉमा शेवट हाच आहे. तर नंबर ऑफ सी आलेला आहे 1 2 3 4. तर अशा प्रकारे तुमचा पहिला दुसरा तिसरा पूर्णपणे झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचं बघू आपण चौथा पण सोपंच आहे. अंकाची पुनरावृत्ती न करता 0,1, 2, 3, 4, 5 या अंकांपासून तयार अंक हे होणारे 2 अंकी संख्या लिहायचे. तर त्याच्यामध्ये तयार होणारे 2 अंकी संख्या किती येणार मग 10 12 13 14 15, नंतर 20 21 22 22 नाही 23 25 असे तुमचे नंबर ऑफ एस येणार 25. नंबर ऑफ एस 25 आल्यानंतर तुम्हाला पहिली ॲड दिलेला आहे समसंख्या, दुसरी ॲड दिलेला आहे ते 3 ने भाग जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं सॉल्व्ह करायचं आहे आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे उत्तर. आणि 5वं गणित आहे 3 पुरुष आणि 2 स्त्रिया. काल आपण B1 G1चं जे गर्ल आणि बॉईजचं जे उदाहरण घेतलोय त्याच्यावर आधारित आहे. आणि 6वं शेवटचं गणित आहे 1 नाणा व 1 फासा फेकला असता. तर 1 नाणा आणि 1 फासा त्याचा नमुना अवकाश फक्त लिहून दाखवतो, बाकीचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर आपला हा सराव संच 5.3 इथं संपतो. तर 6वं गणित बघा काय म्हटलंय, 1 फासा आणि 1 कॉइन बघा H,1 H,2 H3 H4 H5 H6. आता T1 कुठेपर्यंत येईल T6 म्हणजे नंबर ऑफ एस किती जाईल तुमचं 12. 1 नाणा व 1 फासा फेकला असता नमुना अवकाश येईल तुमचा 12.
तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण गणित राहिलेले 3 सॉल्व करायचे आहेत. तर धन्यवाद. उद्या याच वेळेला याच ठिकाणी भेटू 5.4 घेऊन. तोपर्यंत नमस्कार.